नांदेडमध्ये संवैधानिक आरक्षणावर परिसंवाद। नांदेडमध्ये संवैधानिक आरक्षण एक दृष्टिक्षेप आणि वास्तव या विषयावर परिसंवाद संपन्न झाला। बामसेफ व इन्साफ जिल्हा शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोगनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। करण्यात येत आहे, कशा जातीचा विभागणी म्हणजे संपूर्ण या आरक्षणाच्या भोवतीच फिरतो। परंतु दुसरीकडे जे आरक्षण जे हजारो वर्षापासून त्यांनी घेतले त्याच्याविषयी मंदिरामध्ये, न्यायालयामध्ये सर्वांना जय भीम। माझं नाव कैलास सफळे, मी बामसेफचा नांदेडचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आज आम्ही नांदेड या शहरामध्ये बामसेफ आणि इन्साफ या संघटनेच्या वतीनं एक विषयावर परिसंवाद ठेवला होता आणि एक खूप चांगला विषय होता। आरक्षणाला घेऊन हा विषय होता आणि या विषयावरती आज नांदेड शहरामध्ये पुण्यावरनं तसंच छत्रपती संभाजीनगरवरनं प्रमुख वक्ते येऊन त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज काळाची गरज आहे लोकांमध्ये जनजागृती करण्याची। आरक्षणाबद्दल काही लोकांमध्ये जे वेगवेगळे विचार आहेत तर त्या वेगवेगळ्या विचारांना एकत्रित करून आपण कशा प्रकारे आपल्या भारताला प्रगत करू शकतो याबद्दल सखोल असं मार्गदर्शन आज या ठिकाणी परिसंवादाच्या माध्यमातून देण्यात आलं। त्याबद्दल मी बामसेफ व इन्साफ जिल्हा शाखेच्या वतीनं मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद। जय भीम। माझं नाव विश्वनाथ वाघमारे, मी इन्साफ जिल्हा शाखा नांदेडचा अध्यक्ष आहे आणि आज इन्साफ आणि बामसेफ या दोघांच्या वतीनं जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परिसंवादाचा विषय आहे संविधानिक आरक्षण एक दृष्टिक्षेप आणि वास्तव। म्हणजेच संविधानामध्ये आरक्षणाच्या बाबतीत कोणत्या तरतुदी आहेत आणि त्याच्यावर सर्वांनी मार्गदर्शकांनी दृष्टिक्षेप टाकलेला आहे आणि सध्याचं वास्तव काय चालू आहे यावर पूर्ण मार्गदर्शक करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी मार्गदर्शक उपस्थित झालेले होते आणि त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळालेली आहे आणि हे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व मान्यवरांचं आणि सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या चळवळीचे पदाधिकारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं बामसेफ आणि इन्साफ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। सप्रेम जय भीम। आज बामसेफ आणि इन्साफ नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं आज जो परिसंवादाचा विषय या ठिकाणी ठेवला आणि आजच्या काळामध्ये हा विषय अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे। आरक्षण हे वास्तव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न अनेक मान्यवरांनी या ठिकाणी केला। खूप चांगल्या प्रकारे आमच्या या परिसंवादाला प्रतिसाद मिळाला। यामध्ये मोलाचं अशा प्रकारचं सहकार्य इथल्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी केलं। त्यामध्ये बामसेफचे जिल्हाध्यक्ष कपाळे साहेब, इन्साफचे जिल्हाध्यक्ष वाघमारे साहेब, आमचे NJ गायकवाड, आमचे कांबळे सर, या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि त्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या विषयाला न्याय मिळाला असं मानायला या ठिकाणी हरकत नाही। या विषयाच्या अनुषंगाने खूप असे मोलाचे मार्गदर्शन या नांदेड जिल्हावासियांना मिळालेलं आहे आणि अशा परिस्थितीने आरक्षण काय आहे आणि आरक्षणाची काय गरज आहे, बाबासाहेबांचा दृष्टिकोन आरक्षणाविषयी काय होता आणि आज काय वास्तव आहे, आज चित्र काय आहे, देशामध्ये काय चाललेलं आहे त्यावरती सर्व संगोपनपणाने या ठिकाणी विचार मांडण्यात आलेले आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचं जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो।